मंडळी नमस्कार. शेतकऱ्यांसाठी शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा झाली आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की नेमकी या कर्जमाफी योजनेत कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत. या कर्जमाफी योजनेत ज्या काही नियम, अटी आणि शर्ती घालून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की आपण या योजनेत पात्र ठरणार का, की आपण या योजनेत अपात्र ठरणार. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. एवढंच नाही तर या कर्जमाफी योजनेबद्दल असं बोललं जात आहे की ही कर्जमाफी योजना आहे की कर्ज वसुली योजना, अशी टीका देखील या योजनेवरती केली जात आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. नेमकी ही कर्जमाफी कशा पद्धतीने आहे, ही कर्जमाफी योजना आहे की कर्ज वसुली योजना. नमस्कार मंडळी, मी विकास आणि तुम्ही पाहत आहात मराठी माणसाचं ऑनलाईन मराठी हे चॅनल. अद्याप हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो नवनवीन अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. मंडळी, यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली आणि शेतकऱ्यांना 2 लाख. मंडळी, यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेची म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाईल असं सांगितलं गेलं. त्यानंतर आता या कर्जमाफी योजनेसंदर्भातला या ठिकाणी जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकी काय सांगितलं आहे, कशा पद्धतीच्या अटी शर्ती, कशा पद्धतीचे नियम या ठिकाणी घालून देण्यात आलेले आहेत, त्यावरती आपण चर्चा करूया. सर्वात अगोदर या योजनेमार्फत शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुमचं कर्ज या ठिकाणी थकीत असेल आणि अशा थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत या ठिकाणी कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. परंतु यामध्ये महत्वाचा मुद्दा आता हा आहे की ज्या शेतकऱ्यांनी 2017 आणि 2019 ला कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला आहे, म्हणजेच जे शेतकरी 2019च्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेत बसले होते आणि 2017च्या कर्जमाफी योजनेत बसले होते, असे शेतकरी जर पुन्हा थकीत झाले असतील आणि ते या अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत पुन्हा बसत असतील, तर अशा शेतकऱ्यांना मात्र फक्त आणि फक्त 50,000पर्यंतच कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. आणि ही 50,000पर्यंतची बी कर्जमाफी जी आहे ती सुद्धा यानंतरच होणार आहे. जर तुमच्यावरती या कर्जमाफी योजनेत 1,20,000 म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं झालं तर तुमच्यावरती 1,20,000 कर्ज असेल, तर अगोदर तुम्हाला वरचे 70,000 जे काही आहे ते अगोदर तुम्हाला बँकेत भरावे लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला 50,000ची या ठिकाणी सूट मिळणार आहे. त्यामुळे हा जो काही नियम, ही जी काही अट या ठिकाणी घातण्यात आलेली आहे की जर जे शेतकरी 2017 आणि 19च्या शेतकरी कर्जमाफी योजनेत बसले होते, ते शेतकरी जर पुन्हा या योजनेत बसत असतील तर अशा शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 50,000पर्यंतच कर्ज माफ होणार आहे. आणि ते केव्हा, जर शेतकऱ्यांचं कर्ज 50,000च्या वरती असेल तर 50,000च्या वर असणारी रक्कम सर्वात अगोदर शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे आणि नंतरच त्यांना त्या 50,000चा या ठिकाणी लाभ होणार आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2, जर तुमच्यावरती 2 लाखापेक्षा जास्त कर्ज या ठिकाणी थकीत झालेलं असेल, मग त्या ठिकाणी तुमचं 3 लाख असेल, 4 लाख असेल, तर 2 लाखाच्या वरची जेवढी काही रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला अगोदर बँकेत या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला 2 लाखापर्यंत या ठिकाणी कर्जमाफी दिली जाणार आहे. यानंतर जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणजेच 50,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु यासाठी देखील या जी आर मध्ये एक अट घालण्यात आलेली आहे. नियमित जे काही वार्षिक वर्ष, आर्थिक वर्ष आहेत, या 3 आर्थिक वर्षात कमीत कमी 2 आर्थिक वर्ष म्हणजेच नियमित 2 वेळाच तुम्ही या ठिकाणी कर्जफेड या ठिकाणी केलेली असावी, ती 2दा केलेली असावी, तरच तुम्हाला या प्रोत्साहनपर अनुदानाचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे. जर तुम्ही एक वेळेस या ठिकाणी नियमित कर्जफेड केलेली असेल या 3 आर्थिक वर्षात, तर तुम्हाला ते प्रोत्साहनपर अनुदान देखील मिळणार नाही. त्यामुळे ही अट देखील या ठिकाणी आहे. त्यामुळे जर 3 आर्थिक वर्षात तुम्ही फक्त एकदा या ठिकाणी कर्जाची परतफेड केलेली असेल तर तुम्ही या प्रोत्साहनपर अनुदानापासून देखील वंचित राहू शकता. त्यानंतर कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक निर्णय घेण्यात आला की 2017 आणि 2019 ला जी काही कर्जमाफी या ठिकाणी झाली होती, या कर्जमाफी योजनेत काही शेतकरी पात्र असून देखील त्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती. अशा शेतकऱ्यांना देखील यावेळेच्या कर्जमाफी योजनेत या ठिकाणी लाभ देण्यात येईल असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. असे जवळपास 5 लाख शेतकरी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येईल असा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.
एकंदरीत अशा पद्धतीच्या जे काही नियम अटी आणि शर्ती या ठिकाणी घालून देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे एकंदरीत या कर्जमाफी योजनेवर शेतकऱ्यांकडून रोष देखील व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांकडून असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे की शेतकऱ्यांसाठी या सरकारनं जी कर्जमाफी योजना केली आहे, ही कर्जमाफी योजना नसून ही खऱ्या अर्थानं कर्ज वसुली योजना आहे, अशा पद्धतीची टीका देखील आता या बळीराजाकडनं शेतकऱ्याकडनं या सरकारवरती केली जाते आहे. ती टीका यासाठी केली जाते आहे की या सरकारनं एक अट अशी घातली की जे शेतकरी 2019च्या कर्जमाफी योजनेत बसले होते, अशा शेतकरी जर पुन्हा या कर्जमाफी योजनेत बसत असतील तर त्यांना फक्त आणि फक्त 50,000चा लाभ मिळेल. तो लाभ देखील तेव्हाच मिळेल जर त्यांच्यावरती 50,000पर्यंत स्थगित कर्ज असेल. जर 50,000पेक्षा जास्त असेल तर 50,000पेक्षा जे काही जास्त त्या ठिकाणी रक्कम आहे ती रक्कम अगोदर भरावी लागेल, तरच फक्त 50,000 रक्कम या ठिकाणी या शेतकऱ्यांना त्यानंतर भरल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत हा जो काही सर्व सावळा गोंधळ या सरकारनं या ठिकाणी घालून ठेवलेला आहे, त्यामुळे या सावळ्या गोंधळामुळे या नियम अटी आणि शर्तीमुळे असंख्य शेतकरी जे काही आहेत या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहू शकतात, अशी शक्यता या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांकडनं व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं या नियम अटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं या ठिकाणी केलं आहे, अशीच टीका आता सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून या ठिकाणी केली जाते. कारण नियम आणि अटी आणि शर्तीच्या जाळ्यात अडकून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं कर्जमाफी न देता शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करण्याचं काम या ठिकाणी या शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे, अशी टीका या ठिकाणी होऊ लागली आहे. त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांना फसवलं गेलं आहे असंच या ठिकाणी बोललं जात आहे. त्यामुळे या नियम अटी शर्तीमध्ये खऱ्या अर्थानं बदल करण्यात यावा. हा जो काही सावळा गोंधळ या सरकारनं घातला आहे तो दूर करण्यात यावा आणि कुठेतरी या नियमात या अटी आणि शर्तीमध्ये बदल करण्यात यावे, चेंजेस करण्यात यावे, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कारण 2019 वेळेस ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना करण्यात आली, त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडनं 2 लाखापर्यंतची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्यावेळेस अशा पद्धतीच्या नियम अटी या ठिकाणी घालण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक शेतकरी जे आहेत त्या योजनेत या ठिकाणी पात्र ठरले होते. त्यामुळे त्यावेळेस जे शेतकरी पात्र ठरले होते त्यापैकी बरेच शेतकरी, जवळपास 90% शेतकरी हे तेच म्हणजे जे 2019ला पात्र ठरले होते तेच यावेळेस या ठिकाणी पात्र असणार आहेत, तेच या ठिकाणी या योजनेत बसणार आहेत. त्यामुळे 2019ला जवळपास 80 ते 90% जे शेतकरी होते तेच यावेळेस पुन्हा रिपीट असणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं ते या योजनेपासून वंचित राहू शकतात त्या नियम अटीमुळे की जे 2019ला होते. जर ते या ठिकाणी या योजनेत असतील तर त्यांच्यासाठी फक्त 50,000ची जी काही अट घातली आहे ती सुद्धा 50,000च्या वर असणारी रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी या कर्जमाफी योजनेवरती जे काय आहे रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्या नियमामध्ये कुठेतरी बदल करण्यात यावा अशी मागणी विद्यमान सरकारला, विद्यमान सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांकडनं केली जाते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या मागणीकडे आता सरकार पुनर्विचार करणार का, त्या नियम अटीमध्ये काही बदल करणार का, हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांसाठी ही जी काही कर्जमाफी योजना या ठिकाणी घोषित केली आहे ती कर्जमाफी नसून ही कर्ज वसुली आहे, अशा पद्धतीची टीका या योजनेवरती केली जात आहे. त्यामुळे आता हा मुद्दा महत्वाचा असणार आहे की यामध्ये आता काही बदल आगामी काळात होणार का. शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कोणती कर्जमाफी योजना सगळ्यात चांगली वाटली? उद्धव ठाकरे यांच्या काळात करण्यात आलेली कर्जमाफी योजना तुम्हाला आवडली होती की आता करण्यात आलेली कर्जमाफी? ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या कर्जमाफी योजनेत कशा पद्धतीचे बदल या ठिकाणी करायला पाहिजे ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.